नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. प्रकरण दुसरे, भारतातील आद्य नगरे. यात आपण हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये, यात हडप्पा संस्कृतीतील काही नगरे यांच्याविषयी माहिती जाणून घेत आहोत. त्याच्यापैकी आपण कालिबंगन, मोहनजोदडो, लोथल, हडप्पा या नगरांची माहिती पाहिली. आता आपल्याला धोलावीरा या नगराची माहिती पाहायची आहे. धोलावीराचा शोध भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे माजी सरसंचालक J.P. जोशी यांनी लावला. तेथील उत्खनन हे इसवी सन 1990 मध्ये R.S. बिश्त यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाले. हडप्पा संस्कृतीच्या उत्खननीत म्हणजे खोदकामातील नगरांमध्ये धोलावीराचा क्रमांक हा विस्ताराच्या दृष्टिकोनातून 5व्या क्रमांकावर लागतो. तेथील नगररचना जी आहे ती इतर हडप्पा कालातील जी नगरं आहेत त्यांच्यापेक्षा वेगळी आहे. धोलावीरा येथे नागरी हडप्पा वसाहतीच्या आधीच्या पूर्व हडप्पा काळातील ही वसाहत होती. तिच्या भोवती कच्च्या विटा आणि घडीव दगड वापरून बांधलेली संरक्षक भिंत होती. त्याच्यावरच्या थरातील नागरी हडप्पाकालीन वसाहत ही तटबंदीने युक्त होती. या तटबंदीच्या आतल्या वसाहतीचे एकूण 4 स्वतंत्र विभाग होते. एकामध्ये बालेकिल्ला होता. दुसऱ्यात बालेकिल्ल्याला लागून असलेले अधिकाऱ्यांच्या वस्तीचं राखीव असं प्रांगण होतं, म्हणजेच मैदान होतं. तिसऱ्या ठिकाणी सामान्य लोकांची वसाहत होती. या 3 भागांना त्यांच्या भोवती भिंती बांधून वेगळे केलेले होते. तर चौथं होतं नगराच्या तटबंदीच्या आत आणखी एक वस्ती होती. तिच्या भोवती मात्र अशा प्रकारची संरक्षक भिंत नव्हती. याचा अर्थ काय होतो की त्या ठिकाणी ही जी वस्ती आहे ती मजुरांची असावी असे दिसून येते. नगराच्या बाहेरून वाहणाऱ्या 2 ओढ्यांचे पाणी अडवून ते आणि पावसाचे पाणी साठवण्याची सोय त्या ठिकाणी केलेली होती. त्यासाठी मग त्यांनी दगड आणि विटा यांचा उपयोग करून नाले व तलाव बांधलेले होते. हे त्या काळातील नियोजनपूर्वक जलव्यवस्थापनाचा हा सर्वात असा प्राचीन पुरावा आढळून येतो. पुढचं नगर आहे राखीगढी. हरियाणामधील हिसार जिल्ह्यामध्ये राखीगढी हे हडप्पा संस्कृतीचं ठिकाण आहे. ते साधारणतः दिल्लीपासून 150 किलोमीटर अंतरावर आहे. हे स्थळ चोटांग म्हणजे प्राचीन दृशद्वती नदी या नदीवर आहे. भारत आणि पाकिस्तानातील हडप्पा संस्कृतीच्या स्थळांमध्ये राखीगढी हे सर्वात मोठं ठिकाण आहे. त्याचा विस्तार हा 350 हेक्टरहूनही अधिक होता. राखीगढी येथील उत्खनन हे इसवी सन 1963 मध्ये सुरू झाले. पुढे इसवी सन 1997 ते 2000 या काळात ते सुरू राहिलं आणि त्यानंतर पुण्यातील डेक्कन कॉलेजचे संचालक डॉक्टर वसंत शिंदे यांनीही तिथे उत्खनन केले. नागरी हडप्पाची सर्व वैशिष्ट्ये ही राखीगढीमध्ये पाहायला मिळतात. राखीगढी हडप्पा संस्कृतीचे पूर्वेकडील प्रदेशातले प्रमुख केंद्र होते असे दिसून येते. कालिबंगनप्रमाणेच येथेही अग्निकुंडाचे पुरावे सापडलेले आहेत. तसेच हडप्पा संस्कृतीच्या नगरांमधून असलेल्या दफनस्थळांचे पुरावे मिळालेले आहेत. परंतु तेथून प्राप्त झालेल्या पुराव्यांचा आनुवंशिकतेच्या दृष्टिकोनातून अभ्यास झालेला नव्हता. राखीगढी येथील मानवी हाडांच्या जनुक शास्त्रीय विश्लेषणाच्या आधारे हडप्पा संस्कृतीचे लोक कोण होते या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर मिळेल असा विश्वास हा शास्त्रज्ञांना वाटत आहे. हरियाणातील घग्गरच्या खोऱ्यात म्हणजे घग्गर नदीच्या खोऱ्यात पूर्व हडप्पा आणि हडप्पा नागर संस्कृतीची ठिकाणं ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये आढळून आलेली आहेत. तर नवीन संशोधनानुसार हरियाणातील कुणाल,
भिराणा, फरमाना, गिरवाड आणि मिठातल यासारख्या स्थळांमधील पुराव्यानुसार नागरी हडप्पा संस्कृतीच्या काळाची सुरुवात ही साधारणतः इसवी सनापूर्वी 5000 वर्षांहून अधिक प्राचीन असू शकते आणि हे जर सिद्ध झालं तर हडप्पा संस्कृतीचा उदय हा घग्गरच्या खोऱ्यामध्ये झाला असे अनुमान काढता येईल. याबाबत निश्चित अशा निष्कर्षापर्यंत पोचण्यासाठीच राखीगडील येथील पुरावा हा उपयुक्त ठरू शकतो असं या ठिकाणी शास्त्रज्ञांना वाटतं. दुसरा मुद्दा आहे नगरे आणि गाव वसाहती यांच्यातील परस्पर संबंध. हडप्पा संस्कृतीची नगरे हडप्पा पूर्व काळातील गाव वसाहतींचा विकास आणि विस्तार होण्याच्या प्रक्रियेतून उदयाला आले हे आपण याआधी बघितले. नागरी जीवनाच्या आणि व्यवस्थापनाच्या गरजांची पूर्ती करण्यासाठी तसेच नगरातील लोक हे भोवतालचा नैसर्गिक परिसर आणि गाव वसाहतींवर अवलंबून असतात. तसंच हडप्पा नगरांमधील लोकांच्या दैनंदिन जीवनासाठी अन्नधान्य आणि व्यापारी उत्पादनासाठी प्रामुख्याने चिकणमाती, विविध प्रकारचे दगड आणि मौल्यवान खडे हे विविध धातू इत्यादी उपलब्ध होण्यासाठीच्या यंत्रणेवर नगरे आणि गाव वसाहतींमधील परस्पर संबंध हे अवलंबून होते. तसंच हडप्पापूर्व काळातील सर्वच गाव वसाहतींचं रूपांतर हे मोठ्या किंवा छोट्या नगरांमध्ये झालेलं नाही. काही गाव वसाहतींमध्ये फारसे बदल घडलेले नाही. हडप्पा संस्कृतीच्या प्रमुख नागरी केंद्रांच्या गरजांची पूर्ती करणारी छोटी नगरे, लहान मोठ्या आकाराच्या गाव वसाहती व निमभटक्या लोकांच्या हंगामी वस्त्या यांचे जाळे अस्तित्वात होते. त्यामध्ये दुर्गम प्रदेशातील गाव वसाहतींचा देखील समावेश होता. त्याचं उत्तम उदाहरण बघायला गेलं तर अफगाणिस्तानच्या बदक्षान प्रांतातील शोर्तुगाय ही हडप्पा संस्कृतीची वसाहत होती. तिथे लाजवर्दी किंवा इंद्रनील दगडाच्या खाणी आहेत. या दगडापासून केलेल्या वस्तूंना मेसोपोटेमियामध्ये मोठ्या प्रमाणावर मागणी होती. मेसोपोटेमियातील महाकाव्यांमध्ये देवी इनन्नाच्या राजवाड्यातील भिंती ह्या लाजवर्दीच्या दगडांनी मढवल्याची वर्णने आहेत. हडप्पा संस्कृतीतील लोकांच्या मेसोपोटेमियाशी असलेल्या व्यापारात लाजवर्दी दगडाला अत्यंत महत्त्व. पुढचा तिसरा मुद्दा आहे उत्पादन, व्यापार, व्यवस्थापन आणि शासन व्यवस्था. यात शेतीला सुरुवात झाली तेव्हा मातीची भांडी घडवणे, शेती करणे ही कामे स्त्रियांची होती. स्त्रिया ह्या मातीची भांडी हाताने घडवत होत्या. पेरणी करण्यासाठी टेपरणे, ज्याला इंग्लिशमध्ये डिगिंग स्टिक असं म्हणतात, तर ते वापरत होत्या. या पद्धतीमध्ये उत्पादन फक्त आपापले कुळ किंवा मग जे कुटुंब असेल त्या कुटुंबापुरतंच उत्पादित होत असे. अतिरिक्त उत्पादन या ठिकाणी त्याच्या सहाय्याने होत नसे. पूर्व हडप्पा संस्कृतीच्या काळातच बैलांचा उपयोग हा शेतीच्या कामासाठी आणि वाहतुकीसाठी होऊ लागला. चाकाच्या वापरामुळे मातीची भांडी ही अधिक वेगाने आणि अधिक मोठ्या प्रमाणावर घडवता येणे शक्य होऊ लागले. बैल जोतलेले नांगर वापरात आल्यामुळे शेतीचे उत्पादनही मोठ्या प्रमाणावर होऊ लागले. अशा नांगरांच्या मातीच्या प्रतिकृती हरियाणातील बनावली येथे मिळालेल्या आहेत. शेतीच्या उत्पादनाखेरीज इतर गरजेच्या वस्तू धान्य देऊन त्याच्या मोबदल्यात घेता येऊ लागल्या. विनिमयाची सुरुवात या ठिकाणी झाली. धान्याचा विनिमय हा विशेषतः त्याचं स्वरूप जे होतं ते म्हणजे मीठ, धातू किंवा मग मौल्यवान गोष्टी मिळवण्यासाठी होत असे. नागरी हडप्पा संस्कृतीच्या काळात विनिमयाच्या या व्यवहाराची व्याप्ती वाढून वस्तूंची आयात किंवा निर्यात मोठ्या प्रमाणावर होऊ लागली. भारतीय उपखंडाच्या अंतर्गत आणि मेसोपोटेमियासारख्या दूरवरच्या प्रदेशांशी व्यापार या काळात सुरू झाला. हा व्यापार पूर्व हडप्पा काळात सुरू झालेला होता.
मेसोपोटेमियामधील अक्कड या साम्राज्याची प्रस्थापना ही इसवी सनापूर्वी 2334 सम्राट पहिला सार्गन याने केली. त्याच्या कारकिर्दीत हडप्पा संस्कृतीचा मेसोपोटेमियाशी असलेला व्यापार व नागरी हडप्पा संस्कृती यांची भरभराट झालेली दिसून येते. तसंच सम्राट सार्गनच्या एका लेखामध्ये या व्यापाराचा उल्लेख देखील आढळतो. या काळात इराण आणि मध्य आशियातून जाणाऱ्या खुष्कीच्या मार्गाचं महत्त्व कमी होऊन समुद्री व्यापाराला महत्त्व आले. या ठिकाणी खुष्कीचा मार्ग याचा उल्लेख आलेला आहे. तर खुष्कीचा मार्ग म्हणजे काय की जमिनीवरून जाणारा मार्ग, त्याला काय म्हणतात? खुष्कीचा मार्ग. त्यामध्ये दिलमुन, मकन आणि मेलुहा अशा 3 प्रदेशांचा उल्लेख आहे. दिलमुन म्हणजे बहरीन, मकन म्हणजे ओमान, इराण, बलुचिस्तानचा किनारा व मेलुहा म्हणजे हडप्पा संस्कृतीचा प्रदेश. तर मेलुहामध्ये प्राचीन काळी तांबे हे मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होत होते. मेलुहा नाव हे तांब्याच्या लाल रंगावरून मिळाले असावे असे वाटते. तसंच मेलुहामधून तांबे, हस्तिदंताच्या वस्तू, इंद्रनील किंवा लाजवर्दी दगड, तसंच गोमेदाचे मणी, कापड, इमारती, लाकूड इत्यादी वस्तू, तसेच माकडे, मोर हे प्राणी मेसोपोटेमियात निर्यात केले जात होते. निर्यात म्हणजे काय की आपल्या देशातून दुसऱ्या देशात पाठवणे. तर इजिप्तमधील राजघराण्यातील व्यक्तींना मृत्यूनंतर निळ्या कापडात गुंडाळले जाई. त्यासाठी लागणारी नीळ ही हडप्पा संस्कृतीचे व्यापारीच निर्यात करत होते. निर्यात केलेल्या वस्तूंच्या मोबदल्यात हडप्पा संस्कृतीच्या लोकांना लोकर, सोने आणि चांदी या गोष्टी मिळत असाव्यात असा अंदाज शास्त्रज्ञ लावतात. हडप्पाकालीन नगरांमध्ये कारखान्यांसाठी नगरांचा एक स्वतंत्र विभाग राखून ठेवलेला असे. त्याचप्रमाणे केवळ औद्योगिक स्वरूपाच्या वसाहतीही होत्या. सिंधमधील चन्हू दडो हे अशा वसाहतींचे एक ठळक उदाहरण आहे. गुजरातमधील ठाणे विशेषतः व्यापाराच्या सोयीसाठी वसवली गेली होती असं स्पष्ट दिसतं. कच्छ सौराष्ट्रातील हडप्पा संस्कृतीच्या कुंतासी, नागेश्वर, बगसरा यासारख्या ठाण्यांहून तांबे, शंख, मौल्यवान खडे या गोष्टींच्या स्रोतांपर्यंत पोहोचणे शक्य होते. शिवाय सौराष्ट्राच्या किनाऱ्यावरून तयार झालेल्या वस्तू बाहेर पाठवणे अधिक सोयीचे होते. कच्चा माल मिळवणे, त्यापासून उत्पादन आणि तयार मालाची निर्यात या सर्वच गोष्टी एकाच प्रदेशातून करणे व्यापाराच्या दृष्टीने निश्चितच अधिक फायद्याचे असते. त्याचा विचार करून हडप्पा संस्कृतीच्या लोकांनी सौराष्ट्रातील ठाणी उभी केल्याचे दिसते. विस्ताराने छोटी असलेली ही ठाणी हडप्पा संस्कृतीची औद्योगिक केंद्र होती. धोलावीरा हे नगर तेथे तयार होणाऱ्या मालाच्या व्यापाराचे नियंत्रण करण्यासाठीच उभारले होते. तसेच लोथल हे महत्त्वाचे बंदर देखील त्या ठिकाणी होते. बाकीचा भाग आपण पुढच्या भागामध्ये बघू. तोपर्यंत धन्यवाद.